10 वाजेच्या सुमारास जवखेडा भागातून फोन आला होता की एका कापसाच्या शेतामध्ये एका महिलेचं प्रेत पडलेलं आहे. त्यानुसार आम्ही तात्काळ पथकासह त्या ठिकाणी गेलो. प्राथमिकदृष्ट्या आम्ही ते बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला तिच्या स्कार्फने गळा आवळलेला आम्हाला दिसलं. त्यानुसार आम्हाला निश्चित कळाले की हा खुनाचा प्रकार आहे. त्यानुसार आम्ही गावाच्या आजूबाजूला विचारपूस केली असता ती खडकी गावातलीच महिला दिसली. त्या महिलेच्या जी पार्श्वभूमी काढली असता त्या महिलेचे आणि एक शरद राऊत जो चांदई टेपली इथला राहणार आहे, त्यांचे देवाणघेवाण्यावरून 1 महिन्यापासून वाद आहे. त्यामुळे आम्ही सदर संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. तो आम्हाला बाणेगाव शिवारामध्ये मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यामध्ये सदर गुन्हा आपण मैताचे जे मुलगा आहे त्यांच्यावरून फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे खुनाचा. यामध्ये आरोपीने ज्या कबुलीच्या आधारावर आपण त्याला अटक केलेला आहे. सध्या तपास आम्ही स्वतःच करत आहोत. माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर तसेच माननीय SDPO सर काटेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले आम्हाला आणि त्यामुळे आम्ही तात्काळ त्या अटक करण्यात यशस्वी झालो. नक्कीच आम्ही एक पूर्वीप्रमाणे जे काय आहे गोपनीय माहितगार आणि आधुनिक तंत्रज्ञान जे आम्ही वापरतो, CDRs असतील, आपले लोकेशन्स असतील, त्या अनुषंगाने आम्हाला आरोपीची खात्री झाली आणि आम्ही पथके तयार केल्यानंतर त्यांच्या लोकेशनवर जाऊन आम्ही आरोपी ताब्यात घेतला. ही गाव आता इथून आमच्या पोलीस स्टेशनपासून एक 7 ते 8 किलोमीटर आहे आणि गावापासून जवखेडा गाव जो रोड जातो तिथे साधारण 700 ते 800 मीटरपर्यंत आहेत जो स्पॉट. तर त्या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार आरोपीने महिलेला फोन करून बोलवले असे त्या आरोपीच्या चौकशीमधून येत आहे आणि त्यामुळे ती महिला पायी गेल्याचं असं आरोपीच्या बतावणीत येत आहे. माननीय SDPO सर काटेकर सर हे स्वतः स्पॉटवर होते. त्यांची टीम देखील या ठिकाणी होती. LCB पथक या ठिकाणी आलेलं होतं. त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार चौधरी आहे, देवकर आहे, जे चालक आहे चरावंडे, बोर्डे आणि माझे रायटर निलेश खारडे, भागिले, गाडेकर असे स्टाफ जो आमचा आहे त्यांनी फार परिश्रम घेऊन याचा शोध घेतला आणि आरोपी अटक केला.